सर नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर आपलं. माझे नाव अरुण अण्णा सुगुळवे, राहणार मालगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सांगते आता ही जी आपण द्राक्षाची वाढ बघतो, द्राक्षाची वाढ कोणती होईल? हे अनुष्का आहे. अनुष्का. किती पीक आहे हे बागेचं? हे चौथं पीक आहे. चौथं पीक आहे. हे आपण शेती किती वर्षाला करतोय? शेती पण 5 वर्ष झालंच करतोय. शेती फक्त 5 वर्ष झालं. मग द्राक्ष बाग. द्राक्ष बाग जिराई शेती होती सगळी. बरं. ह्या रानात अगोदर जिरायची शेती होती. हो. द्राक्ष बाग लावून 5 वर्ष झाली आहे की नाही? ही जी लांबी वरचा जो मणी आहे तो खालचा मणी, ही जी लांबी एकसारखी झालेली आहे. हे कुठलं साच्यातनं घातल्या म्हणजे साच्यातनं काढल्या दिसायला लागले. एकच घड नाही तर सगळेच घड अशी एकसारखी दिसायला लागले. तर 5 वर्ष झालं अशीच क्वालिटी असते का आपली? नाही, आता गेल्या वर्षीपासून जरा बदल केलाय. काय बदल केला आणि आपल्या बागेत काय बदल झाला हे जरा आम्हाला सविस्तर सांगायचं. आम्ही सॉइल टेक्नॉलॉजीची खत वापर लागलोय. बर. गेल्या वर्षीपासून. बर. त्यामुळे फरक झाला. सॉइल टेक्नॉलॉजी वापरताय, परंतु कधी वापरताय, कसं वापरताय, त्यात काय बदल झाले? त्या मी खरड चटणीला एक टाकलाय. बर. बेसल डोस पूर्ण. बेसल डोस मध्ये आपण काय काय देतोय? कृषी अमृत, RNPH आणि SSM. आणि खरड चटणीला काय वापरलं होतं? हेच की कृषी अमृत आणि RNPH वापरलं. म्हणजे आपल्या भागात ह्या वर्षी बघायला गेलो सर, अतिवृष्टी झाली आहे की नाही? ते ह्या 10 वर्षात सगळ्यात विक्रमी पाऊस ह्याच वर्षी पडला आणि तो चालू झाला मे मध्ये, तो संपला मायामध्ये 1.5 महिने झाले पाऊस थांबून का नाही? ऑक्टोबर पर्यंत पाऊस होता. एवढ्या खराब वातावरणात साहेब आपल्या भागात द्राक्ष शेती, मिरज तालुका मालगाव मध्ये किती टक्के द्राक्ष शेती आहे? हो भरपूर आहे. घरटी द्राक्ष बाग आहे. खरं आहे खोटं आहे? म्हणजे घरटी द्राक्ष बाग आहे, परंतु सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का हो द्राक्षाची? बागा कुजल्या बी आणि तोडल्या बी पावसात. कुजल्या पण आणि तुटल्या पण आणि त्या गेल्या पण. गेल्या म्हणजे अशा गेल्या जळणाला गेल्या, तोडून काढल्या आहे की नाही? आपल्या बागेत जर बघायला गेलो अगदी थाप लावल्यागत माल आहे की नाही? तर इतरांच्या बागा सर काढतायत आणि आपण विक्रमी उत्पादन घेतोय, ह्याचं रहस्य काय आहे? ते कृषी अमृतची खत वापरल्यामुळं, वैदिकचे बेसल डोस जे देतोय आपण, त्याच्यामुळे काय होतं, त्यात वेगळे पण काय होते, त्यात झाडात काय बदल होते असा की जे झाड आपल्याला एवढं देते, भरभरून देते? गळ कुजेल ते चांगलं आहे ना. चांगलं आहे. गळ होत नाही, कूज होत नाही. हे गळ आणि कूज का होत नाही अभ्यास केला का? म्हणजे रोगाला बळी का पडत नाही? म्हणजे गळ कूज होते म्हणजे रोग येतोय, आहे की नाही? रोगाला बळी का पडत नाही? ती झाड सशक्त असेल तर मग रोगाला बळी पडत नाही. अगदी बरोबर. म्हणजे झाड काय झालं, स्ट्रॉंग झालं, रोगासंग लढण्याची त्यात काय झाली, ताकद निर्माण झाली. म्हणजे हे द्राक्ष जे पीक आहे हे सेन्सिटिव्ह पीक आहे. सगळ्यात सेन्सिटिव्ह पीक कुठलं म्हणलं तर द्राक्ष. पहिलं द्राक्ष नाव घेतलं जातं, मग बाकीच काय असेल ते पुढचं. खरं आहे खोटं आहे? तर एवढं सेन्सिटिव्ह पीक असताना सुद्धा तुम्ही एसीटी वैदिकवर कसा विश्वास ठेवला आणि त्यात काय यश संपादन केलं? काय 2-3 वर्ष रसायन वगैरे वापरून बघितलं सगळं आम्ही. त्यातलं असंच चाललं. त्यात आम्ही बी नवीन, त्यामुळे अभ्यास कमी होता आम्हाला बी. काय कुठलंच काय कळणार, ट्रीटमेंटवर लावून बघितलं तरी बी कळणार. मग आमचे दोस्त महेश साहेब दोस्त गल्लीत आहेत, त्यांनी ते प्रोडक्ट आणल्यावर वापरून बघा म्हणले. मग ते आम्ही वापरलं. मग गेल्या वर्षी आम्हाला जरा बरं वाटलं. मग त्या वर्षी औंधा बी भरपूर घातले. मागच्या वर्षी वापरलं, अगदी निम्म्यातून चालू केलं, आहे की नाही? परंतु ह्या वर्षी जी ताकद लावली ती अगदी खरड चटणीपासून लावली. खरड चटणीला पण वापरलं. आता हे जो माल पडतो हा गर्भाशयातच तयार होतो. खरं खोटं आहे? द्राक्षची घडांची संख्या म्हणा, तिची जी गुणवत्ता म्हणा, ही जर ठरवायची असेल तर ती आपल्याला खरड चटणीमध्ये काम करावं लागतं, आहे की नाही? ह्या वर्षी सर टेम्परेचर पण चांगलं होतं, परंतु ज्या वेळेला गर्भाशयात जे 40-45 जे दिवस आहे, जो गर्भाशयाचा जो टाइम आहे, त्या पिरियडमध्ये आपल्याकडे पाऊस होता. भरपूर ढगाळ वातावरण पण होतं आणि पाऊस पण होता. एवढ्या कमी टेम्परेचरमध्ये सुद्धा आपल्यात गर्भधारणा झाली. आणि आत्ताचं जर सर इथं पक्वतेचं प्रमाण बघतोय सर, काडीच्या पक्वतेचं, काडी पूर्ण आता बघतोय सर, पोटॅश लेवल जर बघायला गेलो पूर्ण शेंड्या पण पिकलेली. आणि हे शेंड्याचं पान काढतोय सर मी, हे शेंड्याचं पान आहे. खरं खोटं सर? आता आपण इथनं पान काढलं, हे की नाही? म्हणजे घडाच्या पुढचं किती पाणी सांगतो सर मी तुम्हाला. हे घड आहे 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10, 11 नंबरचं हे पान आहे. त्याचा हातात धरा, तुमचा हात धरा, दोन्ही हात धरा, दोन्ही हात. 11 नंबरचं पान आहे. दोन्ही हात बसतील एवढं मोठं पान आहे. ह्या व्हरायटीचं एवढं मोठं पान होते का हो कधी? नाही, होत नाही. हा, एवढं पान बी मोठं होत नाही आणि एवढी कॅनोपी बी होत नाही. होत नाही. आता ही जी कॅनोपी बघतो सर, ही जी कॅनोपी ह्या बाजूला आली बघा, ती कुठं आहे बघा, ही शेंडा मी खाली घेतला सर. म्हणजे हा वलांडा इथे संपलेला आहे. शेंडा मारलाय नाही आम्ही, इथे शेंडा मारलाय. शेंडा मारून ह्याचा हा खोडा आहे म्हणायचा. हा आहे की नाही? एसटी वैदिक मध्ये पोटॅश लेवल किती आहे हे अगदी सहज ह्याच्यावरनं लक्षात येते आपल्या. आणि खोडा पिकणं सर एवढं शक्य आहे का हो? तिथे शेंडा मारलाय तरी सुद्धा खोडा पिकला. आता सर आपण बघतो ह्या वलांडा इथं आहे की नाही? वलांड्यापासून किती तारा येतो? या 1, 2, 3, 4 आणि 5. हे अंतर किती असेल? हे असं अंतर किती असेल काय वाटतं? 3 फूट असेल. 3 फूट. ह्या वलांड्यापासून ते हितपर्यंत 3 फूट अंतर आहे की नाही? आता ही आपली काडी बघतो, ह्या वलांड्यापासून हितपर्यंतच काडी आहे. ही जुनी काडी हितपर्यंतच आहे की नाही? 6 इंचावर काडी आपण स्टॉप केली आणि 6 इंचावरनं सर हे 3 फूट म्हणजे 2.5 फूट अंतर आहे. म्हणजे एवढी कॅनोपी सोडून सुद्धा हे काय व्हायला लागले, हे क्रॉस करायला लागले आहे की नाही? ब्राऊन पण झाली. ही ताकद असल्याशिवाय एवढं कॅनोपी होते का हो? नाहीच की. आता आपल्या प्लॉट मध्ये बघतो सर, खाली जरा सर झूम करून दाखवलं तर ह्यात सूर्यप्रकाश येणं एवढं मुश्किल आहे. एवढं पूर्ण सावली झाली. ही जणू आपली एखाद्या लिंबाच्या झाडाखाली ज्याला बसतो सावली असते तशी अगदी पूर्ण प्लॉट मध्ये सावली झालेली. ज्याला कॅनॉपी जास्त असते त्याला कलर येतो का मालाला? येत नाही, लवकर कलर येत. आता बागेला किती दिवस झाले आपल्या बागेला? आमच्या तर बरोबर 120 दिवस झाले. 120 दिवस झाले. उद्याच्याला हार्वेस्टिंग आहे. हार्वेस्टिंग आहे. तसं बघायला गेलो म्हणजे थंडीचा अजून थंडी संपली का? नाही. थंडीच्या दिवसामध्ये एवढ्या लवकर हार्वेस्टिंग होणे एवढं शक्य नाही. म्हणजे 10 दिवस जास्त घेते तरी सुद्धा आपला 10 दिवस अगोदर माल तयार झालेला आहे लवकर, ठीक नाही? तर आपण हा मार्केटला माल दिला तर काय रेट मिळाला आपल्याला? हे आम्हाला 270 रुपये रेट मिळाला. पेटीचा काय दर, किलोचा काय दर झाला सर? 728. 70 रुपये किलो भेटलेला आहे की नाही? आता मार्केटमध्ये सर आपण मगाशी चर्चा करत होतो, काय रेट आहे मार्केटचा? 200 पासून 3-3.5 पण आहे की नाही? लोअर किती आहे? 180 पासून आज रेट चालू आहे सर. म्हणजे आपला जो रेट मिळतोय तो टॉप लेवलचा रेट मिळतोय आहे की नाही? तुम्ही आपण सर 5 वर्ष द्राक्ष शेती केली आहे की नाही? ह्या अगोदरची जी परिस्थिती होती, व्यापारी आज ह्या बागेत आपण किती व्यापारी दाखवले? तसं बघितलं तर 2 दाखवल्यात. एक असं चालता आणि एकट्याने ठरवूनच गेला. एक जण आलता ते असं चालता, बघायला आलेला नव्हता, नुसतं येऊन येडा मारून गेला. जरा 4 दिवस जाऊ दे म्हणला, कलर दे म्हणला गेला. म्हणजे दुसरा आला तो रानात बघितला, त्यावेळेला गावात होतो. बर, ते बागात आलोय असं झालंय म्हणलं, मग या म्हणलं गावात. गावात आले ते दुकानातच बाग ठरवली आणि गेला निघून. बागेत माल ठरवलं नाही? बागेत वर माल ठरवलं बघून गेला आणि गावातच बाग ठरवली. का बरं असं कधीच घडलं होतं का हो? एकच व्यापारी आला आणि त्याने व्यापारी लगेच तुमचा माल ठेवला? नाही. द्राक्ष बागेच्या व्यापाऱ्यांच्या मागे लागत होतो. आहे का नाही? 3-4 राऊंड दाखवायचंच नुसतं. दाखवाय दिवसात, एका दिवसात म्हणतोय मी. आणि ते ठरायला किती दिवस लागायचे? ठरायला 4-5 दिवस जायचेच. त्यात 1-7-8 झाल्याशिवाय बागच ठरत नव्हती का? कमीत कमी 7 ते 8 व्यापारी दाखवायला लागले. फेऱ्या मारायच्याच त्या, आहे की नाही? म्हणजे आपण व्यापाऱ्याच्या मागे लागायचं तर ते व्यापारी आपला माल खपायचा त्यावेळेला. आता ठरल्यावर मला दोघांनी विचारला आणि देताय का मला? खालची बाग माझी ज्यावेळेला काढली का नाही त्यावेळेला ही बाग त्यांनी बघितली ना, त्याच व्यापाऱ्याने बघितली. बर, 2 व्यापाऱ्यांनी. बर, मग त्यांनी परत विचारलं, त्यांना सांगितलं आमची बाग ठरल्या म्हणलं, दिल्या म्हणून सांगितलं दुसरं. म्हणजे आपल्या बागेला मागणी एवढी वाढायला लागली की दुसरे व्यापारी ठरलेले असून सुद्धा मागायला लागले. त्यांनी बघून गेलते ना अगोदर ती बाग काढताना. असं कधी ह्या 5 वर्षात कधी घडलं होतं का? नाही. म्हणजे ही ज्यावेळेला घडते त्यावेळेला खरोखर काय तर क्रांती झाल्या असं आपल्याला वाटायला लागलं, आहे की नाही? आता ह्यातला सर आपण कुठला पण एक मणी काढू आणि आपण सोलून दाखवू. आणि जो आता मी मणी तोडलाय त्यातला सर 1 मिनिट हे दाखवा. ह्यात ब्रश राहतोय का बघा? ह्याच्या खाली जे डेट आहे त्या पुढे एक ब्रश असतो, तो ब्रश तिथं कट होऊन आलेला आहे. आणि एक मी मणी तोडून दाखवतो कसा कट दिशा आवाज येते बघा. आवाज येते. आणि एक मणी तोडून आवाज बघा नुसता कट करून आवाज येतो. आणि इथं बघा ना मध्ये पूर्ण देठ हिरवागार आहे, आतमध्ये सुद्धा. हार्वेस्टिंगला आलेल्या प्लॉटचं देठ साहेब काय व्हायला पाहिजे? सुकतो वरच्या बाजूने सुकतंय, आहे का नाही?
तर हा सर म्हणजे मला सोलून दाखवा तुम्ही. केळं सोलल्या का सोलायचं तुम्ही? सरळ साल्ट निघते निघते पापुंद्रा निघते, पूर्ण पापुंद्रा निघतोय. म्हणजे हे तुम्ही केळं सोलायला आहे का द्राक्ष सोलायला लागलाय? द्राक्षच की. असं कधी द्राक्ष सोलल्याला कधी तुम्ही बघितलं का? नाही. मार्केटचं साहेब आपण द्राक्ष आणतो खायसाठी, हे का नाही? तो द्राक्षी असं वडला तर काय होते? पाणी येते. पाणी येते. जरा दाबा बरं, असं वर कारण दाबा बरं. तुम्ही ताकद लावली ना? लावली. तुमचं वजन किती? माझं वजन 60 आहे. 60 आहे. म्हणजे जेवढं माणसाचं वजन असतं तेवढं ते ताकदीनं दाबत असतो. त्यातलं एक तर ठेम पाणी पडते का? नाही अजून. असं कधी घडलं होतं का 5 वर्षात? घट्ट मोठं दगडावणे मनी झालाय. आता मी अनेक प्रयोग करून दाखवतो सर. हा घड आहे, हा मणी आहे. एक मिनिट, हा कुठला पण एक हे करू, साईडचा घेऊ. हा वर करतो बघा, पूर्ण ताराला नेऊन टेकवला. मणी तुटला का? नाही. म्हणजे काय झालं यात? ताकद आहे, देठात देखील ताकद आहे. देठात पण ताकद आहे. हा घड तुम्ही सहजासहजी हाताने काढू शकत नाही. एवढी ताकद त्या कशात आली हो? पहिल्यांदा झाडात आली, नंतर त्या वलांड्यात आली, नंतर काडीत आली, नंतर घडात आली. म्हणजे किपिंग क्वालिटी भरपूर आहे. क्वालिटी भरपूर आहे. बरोबर. तो जो व्यापारी आला इथं, त्या व्यापाऱ्याने हेच बघितलं असणार आहे ना? बरोबर. एकदाच बघितला आणि लगेच ठरवून टाकला, असं कधी होतं जेव्हा तुम्हाला व्यापाऱ्याला कळतं की ह्या बागेमध्ये खरंच किपिंग क्वालिटी भरपूर आहे, याची टिकवण क्षमता छान आहे. दिल्लीला जाणार आहे, भरपूर लांब जाणार आहे म्हणताना त्यानं का नाही बघितले ठरवले. इथून सर दिल्ली किती अंतर? किती दिवस लागतो दिल्लीला? 3 दिवस लागते, आहे की नाही? इथून 3 दिवस झालं दिल्लीला जायला. तिथं माल गेल्यानंतर सर एका दिवसात सगळा माल ते ग्राहक घेऊन सगळं संपणं शक्य आहे का? नाही, त्याला 2 दिवस लागते. ते मार्केट सौदा व्हायला 2 दिवस त्या रस्त्यावर बसून विकायचा आहे माल, आहे की नाही? आणि तिथनं ग्राहक नेणार, घरात ठेवणार, मग खाणार. तिथे एक 8 दिवस लागणार. 8 आणि 3 11. म्हणजे ज्यावेळेला कातर लावतो घाडाला तिथून पुढे 11 दिवस आपला माल सहज राहू शकतो, आहे की नाही? त्यामुळे काय केलं त्या व्यापाऱ्याने आपल्याला बघितलं, ते ज्यावेळेला बघितलं जास्त आहे, शेवटपत्र माल टिकतोय म्हणून त्यांनी ठरवलं. आता आपण एवढी क्वालिटी सुंदर करण्यासाठी बेसल डोस तर दिले, तर ड्रिप ऍप्लिकेशन काय वापरलं? ड्रिप साठी काय दिलं? म्हणजे बाकीचं साईज एकदा सोडलं तर साईज चार्जर. मुळीसाठी काय दिलं? आपटिकसाठी काय दिलं? आपटिकसाठी सॉइल चार्जर वापरलोय. कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू. किती दिवसातून चालू आहे? ते 10-12 दिवसाला, 8 दिवसाला असं वातावरण बघून आम्ही सोडले. कॅन संपवलं. बरं, 20 लिटरचं. 20 लिटर. क्षेत्र किती आहे आपलं? हे 800 झाड आहेत, पाऊण एकर आहे. पाऊण एकराला 20 लिटरचा कॅन संपवला. किती दिवसात? ते फळ छाटणीपासून 4 त्रिकोण 12 120 दिवसात, म्हणजे 4 महिन्यात. 4 महिन्यात एक 20 लिटरचा कॅन संपवला. आणि बेसल डोस 2 झाली ह्या वेळेला, गोडी चटणी, आहे की नाही? आता हा जो खर्च केला आपण, हा खर्च फायद्याचा आहे का तोट्याचा आहे? फायद्याचा आहे. फायद्याचा आहे. त्याच्यावर दुसरं काय घातलंच नाही ना. आता ही व्हरायटी कोणती हो? अनुष्का. अनुष्का आहे. बरं, अनुष्का अशी बनते का? असं कधीच होत नाही. असं कधी लांबीच निघत नाही आणि कॅनोपीला दमवते. काय लांबी निघत नाही आणि कॅनोपीला दमवते. कायमच दमवते. कॅनोपी तर आपली जबरदस्त बनली आहे. आता पूर्ण झाले, आता ऊन देखील रानात पडत नाही. बरोबर. आणि हे मनोज सरांना काहीतरी सांगायचंय बऱ्याच वेळापासून. सर हे बघा, आता ही जर साईज बघितली आपण मण्यांची, तर एवढी साईज होत नाही. आता ही 18 ते 20 mm ची साईज झालेली पूर्ण सर्व मण्यांची, बरोबर. आणि याची लांबी पण एकदम अप्रतिम अशी वाढलेली. जस की मी आता या भागात फिरतोय, तर बरेचसे शेतकरी म्हणताय की अनुष्काची लांबी होत नाही आणि साईज पण होत नाही, म्हणजे फक्त असा गड्डा मणी होतो. पण आपण जर बघितलं तर 18 ते 20 mm चे हे सगळे मणी झालेली आणि साईज पण एकदम अप्रतिम झालेली यांची. आणि आपण जर बघायला गेलं सर, तर तुमच्या बागेवरती आता ही घडांची संख्या किती आहे एका वेलीवरती? 40-50 घड आहेत. 40-50 जर बघायला गेलं, एक ठिकाणी 70 बी घड आहेत. ठीक आहे. तर हा, आणि त्याच्यामुळे आपल्या बागेवरती जो आहे हा लोड खूप जास्त दिसतोय, बरोबर. आणि एवढा जर लोड म्हटलं तर मम्मीचा खूप मोठा प्रॉब्लेम आणि समस्या जाणवते, बरोबर की नाही? आता तुमच्या बागाची उद्या हार्वेस्टिंग होणार आहे, पण आपण जर पूर्ण प्लॉट मध्ये जर बघितलं, कोणत्याही घडाला ममीच प्रॉब्लेम नाही, ममीफिकेशन नाही, कुठंच ममीफिकेशन नाही, बरोबर. एकही मनी प्लॉट मध्ये सापडूनही देखील मिळणार नाही, बरोबर आहे ना? जेव्हा तुम्ही केमिकल वरती करत होते, बरोबर, आणि ज्यावेळेस बाग 120 किंवा मग त्याच्यापेक्षा पुढे जातो,
तर आणि उष्णता वाढते, बरोबर आहे का? पुढे बाग जातच नव्हती, जातच नव्हते, मम्मीच व्हायचं, मऊच पडत होतं, पूर्ण मऊ पडायचं, बरोबर. मग आता हे इतकं कडकपणा ह्या वर्षी फक्त टिकून आहे, बरोबर. आणि जी अनुष्का जरा लांबी होत्या पण जाडी एवढी कोणाची होत नाही, जाडी लांबी आता बी झाली आणि जी जाडी बी झाली आमदार. जाडी बी साईज साठी काय केलंय तुम्ही? ते साईज मारली वरनं, साईज इस्टंट चार्जर, बर, दूध, हा, मिल्क चार्जरचं दूध, हा मिल्क चार्जर दूध घालून मारले, 3 हात मारलेत आम्ही. 3 हात झाले. तर आपल्या भागातली मिरज तालुका म्हणतात सर द्राक्ष बाग भरपूर आहे की नाही, सगळ्यात जास्त बाग ह्याच मालगाव गावात पण जास्त केली जाते आहे की नाही. तर आपल्या भागात किती टक्के प्लॉट फेल आहेत यावर्षी? प्लॉट फेल म्हणजे बऱ्यापैकी फेल आहेत, मला वाटतं 15-20% बागा राहिल्यात. 15 ते 20% फक्त बागात चांगल्या राहिल्या राहिल्या आणि त्यात 15% मिडियम माल आहे आणि बाकीचे 50% बागा फेलच झाल्यात. 15% पण 15% मध्ये पण हा मिडियम बी आहेत, मिडियम पण आहेत त्यात. बर, म्हणजे 2000 पेटी माल निघायचे ते 500 पेटीने 400 पेटीने एवढंच माल निघाला. खर्च तर बघतो का साहेब? नाही, ते अंगावरच बसले की लोकांच्या, जेवढा खर्च आला तेवढे पैसे झाले नाहीत. कमीत कमी सरासरी आपण 30 जरी घड धरली तर एका घडाचं वजन काय आहे? काय वाटतंय तुम्हाला? अर्धा किलोच्या फुटणं घडायचं, कमीत कमी अर्धा किलो, 1 किलो, पाऊण किलो लष्टर बघा ना त्याच्यावर. अर्धा किलो धरलं तर 30 गाडाची किती झाली वजन? 15 किलो आहे की नाही. एक पेटी किती किलोची? 4 किलो. 4 त्रिकोण 12 म्हणजे किती पेटी निघाली हो? 3.5 पेटी. 4 पेटी 3.5 किंवा 3 3.5 ते आम्ही 3 पेटीने पडतंय धरलेच, जास्त होईल. एका पेटीचा दर किती धरला म्हणलं आपला? 270 रुपये. 270 गुणिले 3 करा, किती झाले? 25 त्रिक 75 ते झाले, म्हणजे 750 रुपये, 750 रुपये पर झाड प्लांट. 750 रुपये 750 रुपये एका झाडात झाली आहे की नाही. तर आता किती झाडे म्हणलं आपली? 800 झाड आहेत. किती झाले? 7 ते 8 56, 5,60,000 रुपये आपण सरासरी धरू. खर्च किती केला सर या प्लॉटवर? खर्च सगळं म्हणून 1 लाख रुपये खर्च झाला. 5,60,000 मधनं 1 लाख रुपये वजा करा, किती राहिले शिल्लक? 4,00,000 लाख रुपये शिल्लक राहिले. आजपर्यंत 5 वर्षात 4.5 लाख रुपये ह्या एवढ्या क्षेत्रात कधी राहिले ती गाव शिल्लक? कवाच नाही. एवढा माल बी राहिला नाही आणि एवढा दर बी कवा मिळाला नाही. दोन्ही बी जुळून आले यावेळेला. बर, त्यामुळे आमचं जरा चांगलं झालं. दोन्ही पण जुळून, दर पण जुळून आले आणि माल पण भरपूर निघाला. दर कसे मिळता? दर तुम्हाला भरपूर उत्पादन मिळालं तर दर मिळता की दुसरं काय? क्वालिटीवर मिळते. दर क्वालिटीवरच राहतो. बरोबर, तुमची जर क्वालिटी चांगली असेल तरच दर चांगला मिळतो. जुळून वगैरे काही येत नाही. बरोबर, तुम्ही क्वालिटी जुळवली तर दर जुळतात, त्यालाच दर मिळत राहणार. आणि क्वालिटी करणार नाही त्याला ती शेती परवडणार बी. म्हणजे जो क्वालिटी जुळवल त्यालाच दर जुळतील. असं बघा, 150 घड आहेत काय आणि मनी आहे एवढा म्हणजे हरभऱ्याच्या दाण्या एवढा मनी आहे आणि 150 घड आहेत. व्यापारी त्याला घेईल का हो? नाही. कशा घेईल? त्याचा बेदान तर होईल का? त्याचे काय होणार? फोलपाटे होणार आणि ते सगळे फॅन समोर धरले काय जाणार? उडून जाणार. अशा बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत ह्या केमिकल वापरामुळे होतात. तर आपण केमिकल सोडून अचानक याकडे का वळाला? आता सरांनी सांगितलं तुम्हाला वापरा म्हणून, तर विश्वास का ठेवला तुम्ही? नाही, आम्ही 2-3 वर्ष केमिकल केलंच ना, फायदाच होईना त्यात. मग माझा व्यवसाय आहे. कशाचा व्यवसाय सर? गावात पिठाची गिरणी होती, आता आमदा बंद केलंय मी. मग त्याच्यामुळे मला जमत नव्हतं. मग आमचं वाटेकर आहेत, त्यांनी सगळं करतात. सर सांगतात. हे किती वर्ष झालं आपल्याला वाटेकरी म्हणून काम करतायत? 3-3 वर्ष आहेत. 3 वर्षाला तुम्ही इथंच आहे. तुम्ही प्रॅक्टिकल इथं काम करता का नाही? त्यात वेगळं पण काय जाणवतं ह्या वर्षी? गेल्या वर्षीपासून फार वेगळं झालंय. मी आता 10 ते 12 वर्ष झाली बाग करतोय आम्ही दुसरीकडे, ती रासायनिक वर. बर, एवढा अवरेज कुठंच निघाला नाही ह्या वर्षी. एवढं ह्या वर्षी एवढा निघणार. ह्या वर्षी काय वाटतंय तुम्हाला? प्लॉट मध्ये वेगळं पण काय जाणवतंय? अनुष्काची एवढी कधीच लांबी निघाली. पहिली लांबी होत नाही, दुसरा मुद्दा जाडी होत नाही. आता ही जाडी बघतो सर. सर तुमचं एक बोट घ्या, करंगाईच बोट घ्या बरं. सरांची ही करंगाई बघितलं सर. हे बोट लांब करा. कुठलं लांब आहे? कुठलं झाड आहे? करंगाई झाड आहे का मनी झाड आहे? मनी झाड आहे की नाही? तुमच्या 2 करंगाई घाला तर ती एक मनी तयार होते. असा मनी कधी झाला होता का? आणि एकच नाही सर, आपण हे सिलेक्टेड काढलंय असं नाही, तिथला जवळचा घ्या लगेच. ह्याचं मनी बघितलं तरी एकसारखी मनी, म्हणजे एकच मनी आपण तोडून आणलंय. बरेपैकी शेतकरी सर कमेंट काय दाखवतात माहितीये का? कमेंटला बोलतात खाली की तुम्ही सिलेक्टेड मनी काढले, अशा बऱ्याच समस्या असतात. आता आपण तिथून इथं पण आलो, चालतच आलो आहे का नाही.
आणि इथं जरा इकडे सर जरा बघितलं हे थापच्या थाप आहे सर. हे माणूस खोटं बोल पण हे पीक खोटं बोलेल का? नाहीच की. म्हणजे एवढा लोड माल ह्या बागेवर असताना सुद्धा एवढा कलर आलेला आहे ह्याला, आहे का नाही? आम्ही बी घाबरलो तेवढा माल लोड आहे, शेवटला टिकतोय का नाही, मम्मी होतोय का नाही, मेला सारखं म्हणत होतो. बर, माल एवढा लोड ठेवलाय काय. तुम्हाला भीती वाटत होती का हे वैदिक वापरताना? असं वाटत होते आम्हाला. नाही वैदिक वाटवताना काही भीती वाटलं नाही, पण माल शेवटला टिकल का नाही हे शेवटपर्यंत जाते का नाही. बर, मम्मी होते याला मी 2-3 वेळा म्हणलो होतो. बर, पण कुठं शेवटपत्र मम्मी वगैरे काय झालं. कारण या अगोदर तुम्ही केमिकलचे अनुभव तुमचे असे होते ना, एवढा माल असलो मम्मी होतच. मम्मी होते, भ्याच होते. भीतीदायक. 10 दिवसापासून लूज पडत होता माल. बर, आज 120 दिवस झाले अजून लूज नाही. अजून जर माल आपण जर नाही दिला असं समजू तर किती दिवस टिकल? अजून 15 दिवस मालाला काय होत काहीच होत नाही. आता सर थंडी किती? गेल्या वर्षी यातला घड तोडून घरात ठेवलं तुम्ही. बर, बघायचं म्हणून. बर, फ्रीजवर 10 दिवस आहे त्याचा घड होता. किती? 10 दिवस हाय सर. म्हणजे आपण मगाशी कॅल्क्युलेशन केलं, तसं. आपण 11 दिवसाचं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेला आपण 50% फक्त वापरलो होतं. ह्या वर्षी 100% वैदिक वापरले साहेब. मी 11 दिवस आहे काय नाही, 15 ते 16 दिवस काहीच होणार नाही त्याला. तिथनं पुढे ते ग्राहकाने खायचं. परवा बी घड मोडला ह्यानं बांधताना, ते बी घड इथे टाकायला नको मी नेम ठेवला. 11 जानेवारीला एक घड मोडला होता. बर, त्या घडाचं मी वजन केलं, 900 ग्रॅम भरला. 900 ग्रॅम. आपण जे कॅल्क्युलेशन केलं घडा टाकायला बी नको म्हणलं, नेऊन घरात ठेवला मी. किती दिवस राहतोय तर बघा. 11 जानेवारी. आज तारीख किती? 26. किती दिवस झाले? 15 दिवस झाले. 15 दिवस. म्हणजे त्यावेळेला शुगर वाढली होती का? शुगर नव्हती तेव्हा त्यात. नुसता कवळा घड होता, नुसतं पाणी फिरलेलं होतं. त्यावेळेला 900 ग्रॅम होतं. 900 ग्रॅम. आता आपण सरासरी वजन काढलं तर 500 ग्रॅम काढले. आता तो घड नाही म्हटलं तर 1100 ग्रॅम तर भरला असता. तो घडाची परिस्थिती काय आज? आता जरा कुठं साधारण मऊ पडली आता, कारण की त्यात 15 दिवसांनी 15 दिवसांनी शुगर कमीत कमी 10 दिवस तर त्या घडाला काय होत नाही बघा. होत नाही. आता हे पान धरा सर आणि मला जरा चुरगावून दाखवा. असं असं करायचं. होय, असं करा बरं. चुरगा तुम्ही चुरगा तुमच्या बागेतलं पानाने. हा, करा बरं सर. कसं झालं? मोडलं का पान? नाहीच. हे जर केमिकलवरचं बागेचं पान असतं तर काय परिस्थिती झाली असते? 3-4 ठिकाणी असं मोडलं जातं. कडकड आवाज येतो, हे का नाही? पाठीमा बघा, हे कुठं मोडलं का बघा सर? नाही, मोडलं नाही, आहे असं राहिले. असं पान कधी होत का? नाही. आणि शेवट पान हिरवगार आहे एकदम. शेवट पान ह्यो वर्षात. या बरं खाली. वर्षाचं शेवट. जर वर्षीचं हे पान शेवट ह्याच्यापेक्षा मोठं व्हायचं. आणि आता हे तळातलं आहे. अगदी तळातलं पान आहे. आणि आपण काढलं होतं ते शेंड्याचं काढलं होतं. म्हणजे 3 फुटापुत्रचं पाला आहे. हे 3 फुटाच्या पुढचं पाला आहे. म्हणजे सकाळी आपण एका प्लॉटला व्हिजिट केली साहेब. त्यांनी सांगितलं रस्ते बांधाच्या ह्या बाजूला केमिकलचा प्लॉट आहे आणि बांधाच्या ह्या बाजूला एसीटी वैदिकचा प्लॉट आहे. खालच्या शेतकऱ्याला मनी खायला सुद्धा मिळालेला नाही, बघायला पण मिळालं नाही. घड ते बघायला नाही बागेत. माझ्या आसपास गेले सगळ्या बाग गेलेलेच आहेत की. आहे का नाही? 3 जण आमच्या बऱ्यापैकी 2-3 गेले. 3 बघा. 27 सप्टेंबरचा. आता आपण रस्त्याने चालू तर एका शेतकऱ्याने तिथं काकडीची लागण केलेली का तर बाग फुटलेली, नवा बाग लागण केलेली. मग त्याचा काय म्हणजे लॉसच झालाय ना पूर्ण 100%. आंतरपीक शेतकरी कधी करतो? ते माल लागलंच नाही म्हणून केला होते ना. खरं खोटं ते बी आम्हीच कर म्हणलं तर काय तर खाली करायला पाहिजे म्हणलं. शेजारी आहे आपल्या काय तर 4 रुपये मिळावा. ते वाया जाणार ना सगळं. म्हणून त्यानं खाली दोडका लावला. म्हणजे आंतरपीक लावतात म्हणजे ते मुख्य पिकाचे पैसे होत नाहीत म्हणताना आंतरपीक लावतात. केलंय आमदा भरपूर जण आमच्याकडे तेच केले. शेवटी माल लागला नाही म्हणल्यावर का नाही कोण दोडका लाव कोण भोपळा लाव हेच केले सगळं. हे जर असं द्राक्ष जर म्हणजे तोडत राहिलं, बाग जर कमी होत राहिला तर खाणाऱ्यांची संख्या तर भरपूर आहे, पिकवणाऱ्यांची संख्या अगदी हाताच्या बोटा मोजणे नाही. पण जो करणार आहे तो पिकवणार ते पैसे मिळणार की मिळवणार आहे. आम्ही यात जर उडी जर नाही घेतली तर आम्ही लॉस होत जाणार आहे. बरोबर. माझे आम्ही काहीतरी प्रत्येक शेतकऱ्यांनी विचार करून बदल केला पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांचा हा असा विचार केला तर ते आपण कुठतर तारू शकतो, टिकणार आहे. आता स्पर्धेत टिकू शकतो, नाही तर टिकणार. आणि इथून पुढे क्वालिटी केलं तरच शेतकरी टिकणार आहे. नुसतं माल करून बी उपयोग नाही. बरोबर. जी क्वालिटी केला तर वरचे 10-20 रुपये जरी वाढणार तर तुमचे घातलेले सगळेच खर्च वरल्यावर निघतो, वरच्यावर निघतो. तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं? ते महेश सुरंगे सर आहेत. सर नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव महेश रामचंद्र सुरंगे. मायक्रो नाव आमचं शॉप आहे मालगाव मध्ये आणि माझा मोबाईल नंबर आहे 88 88 28 71 71.
तर तुमच्या बरोबर अजून एक मार्गदर्शक आहेत. सर नमस्ते, या पुढे. तर तुम्ही पण मिरज तालुक्यात काम करता ना, तर तुमचं पण नाव आणि पत्ता सांगा सर. अमोल कोष्टी, आपलं शिपूरमध्ये शॉप आहे. आपला मोबाईल नंबर आहे 7020554852. ही मिरज तालुका म्हणले की द्राक्षाची पंढरी आहे की नाही. तर मिरज एवढ्या द्राक्षाच्या पंढरीमध्ये आपण एवढे दिग्गज मार्गदर्शक आहेत. तर दोघांचा पण आपण नंबर घेतलेला आहे इथं. तर काही द्राक्ष शेतकऱ्यांना जर काही शंका असतील तर यांच्या नंबरवरती तुम्ही फोन करून तुमच्या शंकेचं निरसन ते 100% करू शकतील सर. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर.